लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। आता बघा, लाडकी बहीण तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आता जी तुमची प्रतीक्षा होती ती पूर्णपणे संपलेली आहे। तुमचं जरी आधार कार्ड नीटपणे समजून घ्या, जे आधार कार्ड आहे ना, ते आधार कार्ड जरी बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे हे येणार आहेत। ते तुमचं जरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे भेटणार नाहीत। आधार कार्ड ज्यांचं लिंक आहे बँकेला त्यांच्याच खात्यात आज पैसे येणार आहेत। बघा, अजून एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि ही अपडेट तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। आता तुम्हाला लाखो रुपयाचं वाहन, लाखो रुपयाचं जे काही वाहन आहे ते वाहन पण तुम्हाला भेटत आहे। फक्त ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहेत त्या बहिणींनाच फक्त हे लाखो रुपयाचं वाहन भेटणार आहे। तर हे लाखो रुपयाचं वाहन तुम्हाला कसं भेटणार आहे, यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते कागदपत्रे समजून घ्या। कारण हे लाखो रुपयाचं वाहन देखील लाडक्या बहिणींना देण्यासाठी सरकार तयार आहे आणि तुमच्याजवळ जरी हे कागदपत्र असतील, जे मी आता तुम्हाला सांगतो, जर हे कागदपत्र असतील तर तुम्हाला हे लाखो रुपयाचं वाहन भेटणार आहे। तर चला आपण संपूर्ण जाणून घेऊया कोणतं वाहन आहे आणि तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1500 जमा झाले की 21 रुपये जमा झाले याबद्दल पण तुम्हाला सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे किती जिल्ह्यात आज वाटप सुरू झालेले आहे त्याबद्दल पण आपण सर्व जाणून घेणार आहोत। माहिती तुमच्यासाठी अतिशय दमदार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर राज्यात लाडकी बहीण योजना फार फेमस योजना झालेली आहे आणि तुम्ही सर्वजण आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते। तर फायनली आता तुमची जी काही प्रतीक्षा आहे ती पूर्णपणे संपलेली आहे। आता तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे, जे तुमचं खातं आहे त्याच्यामध्ये आता डायरेक्ट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आता नीटपणे समजून घ्या, अनेक जण तुम्हाला सांगत आहे हे बँक पाहिजे, ते बँक पाहिजे। बँक तुमचं कुठलं पण राहू द्या, मी तुम्हाला सांगत आहे बँक खातं तुमचं कुठलं पण राहू द्या, फक्त त्या बँक खात्याला तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते आधार कार्ड लिंक पाहिजे फक्त, बस। जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही। आधार कार्ड जरी बँक खात्याशी लिंक असेल तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील। ओके, लाखो रुपयाचं वाहन देण्याचं सरकारचं जे स्वप्न होतं ते सरकार आता पूर्ण करत आहे। महिलांना भेटणार आहे लाखो रुपयाचं वाहन। ही सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। कारण आतापर्यंत पहिले असा निर्णय झालाच नव्हता की महिलांना लाखो रुपयाचं गिफ्ट असो, लाखो रुपयाचं वाहन असो, लाडकी बहीण योजनेचे पैसे असो, असं पहिले कुठेच झालं नाही। आता जे महायुती सरकार करत आहे एकदम चांगल्या पद्धतीने योजना आणत आहे, नवनवीन निर्णय घेत आहे आणि महायुती सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबर हप्ता देखील वाटप करत आहे। आता आपण जी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ही माहिती फार कामाची आहे। या माहितीमध्ये तुम्हाला आज डिसेंबर हप्ता कुठे कुठे वाटप सुरू झालं आहे त्याबद्दल तर माहिती मिळणारच आहे, परंतु जे लाखो रुपयाचं वाहन भेटत आहे त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। चला आता आपण संपूर्ण माहिती बघूया। आपण आता टाइमपास करणार नाही, जी मुद्द्याची माहिती आहे ती माहिती आपण जाणून घेऊया। कारण तुम्ही सर्वजण वाट बघत आहात की माहिती कधी तुम्ही सांगणार। तर फायनल मी तुम्हाला आता माहिती सांगतो, काळजी करू नका। चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। हे बघा, राज्यातील सर्व पात्र महिला या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता। पहा, सर्वात मोठी खुशखबर, आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सरकारने ही पिंक ई रिक्षा योजना चालू केलेली आहे। पहा, आपण पहिले या योजनेसंदर्भात माहिती बघूया, त्यानंतर मी तुम्हाला डिसेंबर हप्त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर देतो। पहिले ही अपडेट समजून घ्या, मग त्यानंतर आपण डिसेंबर हप्त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। हे पहा, तुम्हाला आता हे लाखो रुपयाचं वाहन भेटणार आहे। लाखो रुपयाचं हे वाहन तुम्हाला भेटणार आहे। यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, यासाठी पात्रता काय आहे, याबद्दल आपण सर्व आता डिटेल्समध्ये जाणून घेऊया। पिंक ई रिक्षा
पिंक ई जी ही रिक्षा आहे, ही रिक्षा लाखो रुपयाची रिक्षा तुम्हाला आता भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यामध्ये अजून काही तुम्हाला निकष देण्यात आले आहेत. ते निकषमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकता, पिंक ई रिक्षासाठी लाभ घेऊ शकता. पुढे बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि संरक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती यांच्याकडून आवाहन देखील करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि इतर महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. महिलांच्या आर्थिक स्तरात सुधारणा व्हावी आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने त्यांना आणखीन एक पाऊल टाकता यावे यासाठी ही योजना चालू केलेली आहे. तर महिलांसाठी सरकार भरपूर योजना आणत आहे, भरपूर लाभ देत आहे. महायुती सरकार बघा जे बोलतं ते करून दाखवतं आणि महायुती सरकारने आता जबरदस्त पुन्हा अजून ज्या या योजना आचारसंहितेमुळे थांबवण्यात आल्या होत्या परत या पुन्हा चालू करण्यात आलेल्या आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे पिंक ई रिक्षा योजना जी आहे यामध्ये तुम्हाला लाखो रुपयाची ही रिक्षा भेटणार आहे. यासाठी आता कागदपत्रे निकष काय काय ते पण बघूया आणि या अपडेटनंतर आपण डायरेक्ट डिसेंबर हप्ता, लाडक्या बहिणींना डिसेंबर हप्त्याबद्दल मी सर्वात मोठी खुशखबर देतो. ती अपडेट पण तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर पहा, या योजनेसाठी पात्रता काय आहे. पात्रता बघा, लाभार्थी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे. तुम्ही महाराष्ट्राचे असणे फार गरजेचे आहे. महिलेचे वय हे 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. 20 ते 40 वर्ष, ओके. त्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयाच्या आत असावे. लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाख आहे आणि ते पिंक ई रिक्षासाठी 3 लाखपेक्षा कमी आहे, ओके. लाभार्थी महिलांचे बँक खाते असणे गरजेचे आहे. तुमचं बँक अकाउंट तुमच्या नावाचं खातं असणे फार गरजेचे आहे. दारिद्र्य रेषेखालील विधवा आणि घटस्फोटित महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल. बघा, दारिद्र्य रेषेखालील महिला असो किंवा विधवा असो किंवा घटस्फोटित महिला असो यांसाठी त्यांना वेगळं प्राधान्य असणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न तुमचा, आवश्यक कागदपत्रे. कागदपत्रे कोणकोणती लागणार हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, तुमच्याजवळ मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे, आधार कार्ड असणे गरजेचे आहे, पॅन कार्ड असणे गरजेचे आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न दाखला असणे गरजेचे आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे, बँक खाते पुस्तक तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. ठीक आहे, एवढे हे कागदपत्रे लागणार आहेत. मग तुम्ही पण पिंक ई रिक्षा जी आहे, पिंक ई रिक्षा योजना, हे लाखो रुपयाचं वाहन रिक्षा, यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता, ओके. जरी तुम्हाला काही याबद्दल अजून डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल, पिंक ई रिक्षा योजनेसंदर्भात अजून डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्यावरती स्पेशली व्हिडिओ बनवेल आणि यासाठी अर्ज कसा करायचा, फॉर्म कसा भरायचा पिंक ई रिक्षा योजनेसाठी त्याबद्दल पण मी तुम्हाला सर्व सांगून देईल. जरी तुम्हाला याबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा की पिंक ई रिक्षा संदर्भात पूर्ण व्हिडिओ बनवा म्हणून, तर मी नक्कीच तुम्हाला त्याबद्दल सांगेन. चला, आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची अपडेट आहे. कारण तुम्ही सर्वजण डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते. आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपण आता इथे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला, आपण डायरेक्टली अपडेट बघूया, कारण तुमचा मी जास्त इथे टाईम घेणार नाही. चला, आता आपण डायरेक्ट माहिती बघूया. डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. मोठी बातमी समोर येत आहे. काय बातमी आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे. डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याच महिन्यात तुमच्या खात्यात पैसे मिळतील असं शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे. बघा, इथे काय म्हटलं आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता लवकरच
हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। बघा, अधिवेशन संपल्यानंतर योजनेचे पैसे आम्ही टाकू असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता 21 डिसेंबर जी तारीख होती ती संपलेली आहे। 21 डिसेंबरपर्यंत अधिवेशन होतं, आता हे संपलेलं आहे। आता तुमच्या खात्यात अचानकपणे केव्हाही पैसे येऊ शकतात। अचानकपणे तुम्ही फक्त तुमचं बँक खातं चेक करत राहा, कधी पण केव्हा पण तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, कधी पण। कारण आता टाईम झालेला आहे पैसे टाकण्याचा, आता ते पैसे टाकतील डायरेक्ट। अधिवेशन संपलेलं आहे, आता बँकांना सूचना गेलेल्या असतील, आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। हा पैसे कोणाला येतील? ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, फक्त त्यांनाच पैसे भेटतील बरं। त्यामुळे ते करणं फार गरजेचं आहे। तुम्ही जरी ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। ओके, तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती ही। त्यानंतर पुढील अपडेट बघा, महत्त्वाची अपडेट पुढे बाकी आहे। हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपले की लगेच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। यामुळे डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकणार आहे। यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार का, ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे। बघा, आता सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आहे। हे पहा, तुम्हाला डिसेंबर हप्त्यासोबत जानेवारी महिन्याचा पण हप्ता मिळू शकतो अशी आता माहिती समोर येत आहे। डिसेंबरचे 1500 प्लस जानेवारीचे 1500 किती झाले? 3000 रुपये। 3000 रुपये तुमच्या खात्यात आता अचानकपणे केव्हाही टाकले जाऊ शकतात। महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्समध्ये जानेवारीचा पण हप्ता टाकला जाणार आहे। आता जे 2100 संदर्भात तुमचा प्रश्न होता की आता त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक वगैरे संपूर्ण संपताच आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ, रकमेत वाढ करून 2100 रुपये देऊ। तर 2100 रुपये जे आहेत हे 2100 रुपये तुम्हाला, हा जो निर्णय आहे 2100 रुपये द्यायचा, हा मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे। मार्च 2025 पासून हा निर्णय होणार आहे। आता सध्या तर 2-3 महिन्यासाठी तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच पैसे भेटणार आहेत। त्यानंतर मार्च महिना जरी लागला तर तेव्हापासून तुम्हाला 2100 द्यायला सुरुवात होऊन जाणार आहे। ते ऑटोमॅटिक प्रक्रिया तुम्हाला पुढे समजूनच जाणार आहे। ओके, तर लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही असं इथे मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी, दोन्ही मंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। आता थेट तुमच्या खात्यात रक्कम टाकली जाणार आहे। आलं लक्षात? तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती ही, सर्वात मोठी खुशखबर होती। तर बघा, आता सर्व लाडक्या बहिणी ही अपडेट ऐकल्यानंतर खुश झालेल्या असतील। तर आता महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या। बँक खातं तुमचं कुठलं पण असू द्या, काही टेन्शन नाही। पिंक ई रिक्षा योजना जी आहे, पिंक ई रिक्षा योजना, तर ही पिंक ई रिक्षा योजनेसाठी जरी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्कीच त्यावरती फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल व्हिडिओ बनवेल। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट, ज्यांचं आधार जे बँक खातं आहे ते बँक खातं तुमचं कुठलं पण असू द्या लाडकी बहीण योजनेसाठी, फक्त त्यासाठी आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक पाहिजे, बस तेवढंच आहे। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही पण अपडेट आली, छोटे असो किंवा मोठे असो, सर्व माहिती फक्त तुम्हाला ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटेचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात अचानकपणे केव्हाही जमा होऊ शकतात। त्यामुळे आता तुम्ही तुमचं बँक खातं चेक करत राहा। जरी पैसे कोणाला आले तर नक्कीच मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। जरी कोणाला पैसे आले असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रभरात व्हायरल करा। धन्यवाद।